आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्रासाठी आणि संपूर्ण हिंदुस्थानासाठी आजचा एक काळा दिवस म्हणलं तर वावगं ठरणार नाही. सकाळी 9:30 पावणे 10 वाजता अतिशय दुःखद वार्ता कानावरती पडली की आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय अजितदादा पवार आणि त्यांच्या समवेत असलेले आणखी काही अधिकारी हे विमान दुर्घटनेमध्ये त्यांचा अपघाती मृत्यू झाला. ही अतिशय वाईट घटना घडली. महाराष्ट्रासाठी अतिशय वाईटातलं वाईट घटना ही सकाळी आज घडली. दादांबद्दल जर सांगायचं झालं तर दादांचा दिवस सकाळी 6:30-7 वाजता उगत होता. एक दिवसाचा प्रसंग आहे. दादांनी आम्हाला मुंबईला सह्याद्रीवरती बोलवलं होतं. 8चा टायमिंग दिला होता. आम्ही पावणे 8ला तिथे पोहोचलो. पण मी विचार करत होतो की दादा एवढं सकाळीच येणार कसे. पण जसे 8 वाजले तसा तिथला सर्व स्टाफ अलर्ट झाला आणि बरोबर 8:05ला दादा तिथे पोहोचले. मग एक टायमाचं किंमत असणारे हे एक व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे प्रशासनावरती एक दबाव असणारे व्यक्तिमत्व आणि असे एक महाराष्ट्राचं एक खंबीर नेतृत्व अजितदादा पवार. दादा जाण्यानं खऱ्या अर्थानं निव्वळ पवार कुटुंबियांनाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला फार मोठं दुःख झालेलं आहे. आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जुन्नर तालुका शिवसेना परिवाराच्या वतीने आणि विशाल जुन्नर सहकारी पतसंस्थेच्या वतीने दादांना शेवटची श्रद्धांजली समर्पित करतो. थांबतो. ओम शांती, ओम शांती, ओम शांती.